तर नमस्कार मंडळी, मी निकिता. तर आजच्या सकाळची सुरुवात माझी खूप छान झाली आणि आज आहे गणपती चतुर्थी. तर सर्वांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मग वरती मी जास्वंद बघत होती, लाल जास्वंद. रोज लाल जास्वंद मला दिसतो आणि आज तो नव्हता, कारण मला म्हटलं मंदिरात जाताना आपण घेऊन जावं. मग या छोट्या छोट्या कळ्या होत्या, तर म्हटलं त्या उमलल्याच नाही तर नको तोडायला. मग खाली आल्यानंतर मी म्हटलं साबुदाणा खिचडीची तयारी करावी. मग भरपूर मिरच्या घेतल्या, कारण मला साबुदाणा खिचडी ही खूप तिखट असेल तरच आवडते आणि माझ्या हातचीच आवडते, मला बाहेरची अजिबात आवडत नाही. मग मी बटाटे वगैरे छान कट करून घेतले आणि मिरची कट करून घेऊन म्हटलं आता वाफलावी खिचडी. मग खिचडीला फोडणी म्हणता येऊ शकतं दिली आणि मस्त वाफलावत ठेवली. आणि साबुदाणा खिचडीमध्ये कूट मला प्रचंड आवडतं आणि खूप जास्त आवडतं. मग 10 मिनटं छान खिचडी वाफलावत ठेवली आणि त्याच्यानुसार आपली खिचडी अशी खूप मस्त तयार झालेली आहे. तर ही अशी खिचडी दिसते, छान व्यवस्थित बसलेली आहे. त्याच्यानंतरनं मी सगळं आवरून वगैरे गणपती अथर्वशीरचा पाठ केला आणि डाळिंब खाल्लं. मग त्याच्यानंतर मी ऑफिसला जाता जाता म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं. बाप्पाचं छान दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही चहा घ्यायला गेलो. चहा घेतला आणि तिथून निघालो. बाय बाय.